मित्रांनो, हरे कृष्णा हरे बोल. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीते की जय. मित्रांनो, आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील दुसरा अध्याय आहे आणि दुसऱ्या अध्यायामध्ये 7व्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगतात अर्जुनाला, किंवा अर्जुन काय म्हणतोय श्रीकृष्ण भगवंताला, काय विचारतोय, दोघांमध्ये काय संवाद आहे, काय उत्तर आणि प्रश्न चाललेले आहेत. आणि मानवी जीवन जगत असताना, या प्राकृतिक जीवनामध्ये जीवन जगत असताना, या दैनंदिन जीवनामध्ये जीवन जगत असताना, भौतिक प्रकृतीमध्ये आल्याच्या नंतर आपण जीवन जगत असताना आपल्याला सुद्धा त्या श्लोकाची गरज आहे. आणि म्हणून आपण तो श्लोक समजून घेतला पाहिजे. काय सांगतायत भगवंत, काय म्हणतायत, अर्जुन काय विचारतात ते पाहू आपण. तर दुसरा श्लोक आहे तो आपण म्हणू की कार्पण्य दोष पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यच्छ्रेयस्या निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यतेऽहं साधि मां त्वां प्रपन्नम. म्हणजे भगवंताला अर्जुन काय म्हणतायत की करुणेने व्याप्त अशा दैन्याने माझा मूळचा जो स्वभाव आहे तो नष्ट झालेला आहे. करुणाने मी भारवलेला आहे. त्या करुणाने व्याप्त असा माझा मूळचा जो स्वभाव आहे त्याने मी भारवलेलो आहे, त्याने मी घाबरलेलो आहे, त्याने माझी दैना झालेली आहे. तर मला माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे हे मला तुम्ही सांगा. अर्जुन विचारतोय कृष्ण भगवंताला की माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे, हितकारक काय आहे. मी तुम्हाला शरण आलेलो आहे, मी तुमचा शिष्य आहे, तर मला तुम्ही उपदेश करा. कारण ज्यावेळेस कृष्ण भगवंत अर्जुनाला उपदेश देत होते कुरुक्षेत्रावर, त्यावेळेस पुढचे जे नातेवाईक पाहिले त्यावेळेस तो करुणेने भारावून गेलेला होता, उद्विग्न अवस्थेमध्ये होता. पण आता माझ्यासाठी निश्चित कल्याणकारक काय आहे ते सांगा मला. तो आपल्या अर्जुन शिष्य झाला होता आणि भगवंताला शरण आला होता. म्हणून भगवंत सांगतात की शरण आल्याच्या नंतर भगवंत गीतेमध्ये काय सांगतात की सर्व धर्मं परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जीवन जगत असताना जर आपल्याला दुःखातून, पापातून, दोषातून, क्लेशातून, भौतिक जंजाळातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही सर्व धर्माचा त्याग करा आणि मला शरण या, भगवंत सांगतात. म्हणून आपण जीवन जगत असताना जीवनामध्ये कोणाला तरी सरेंडर झालं पाहिजे. आता अर्जुन श्रीकृष्ण भगवंताचा शिष्य झाला आणि म्हणून तो युद्ध जिंकू शकला. शरण गेला श्रीकृष्ण भगवंताला म्हणून तो युद्ध जिंकू शकला. म्हणून आपल्यालाही दैनंदिन जीवन जगत असताना जीवनामध्ये आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक पाहिजे, सल्लागार पाहिजे, कोणीतरी गुरु पाहिजे. कारण गुरु विना विद्या नाही आहे. आपण कोणत्याही क्षेत्रामध्ये असो मित्रांनो, कोणतंही क्षेत्र असो, मग आपलं सामाजिक असो, धार्मिक असो, शैक्षणिक असो, कला असो, क्रीडा असो, कृषी असो, औद्योगिक असो, व्यावसायिक असो, कोणत्याही क्षेत्रामध्ये असो आपण, त्या क्षेत्रामध्ये आपल्याला गुरु खूप महत्त्वाचा आहे, मार्गदर्शक खूप महत्त्वाचा आहे, सल्लागार खूप महत्त्वाचा आहे. तसं आपण त्या फील्डमध्ये सक्सेस होऊच शकत नाही. अर्जुन सक्सेस का झाला? कारण श्रीकृष्ण भगवंत त्यांचे गुरु झाले म्हणून सक्सेस झाला. आज जेवढे महान लोक आहेत ते त्या गुरुला सरेंडर झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये एक सल्लागार ठेवलेला आहे, एक मार्गदर्शक आहे, एक गुरु आहे. कोणी ना कोणी त्यांच्या जीवनामध्ये आहे. आज जे लोक आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु रामदास स्वामीला ते सरेंडर झाले छत्रपती शिवाजी महाराज, म्हणून आज ते स्वराज्याचे संस्थापक झाले. राजमाता जिजाऊ मासाहेब त्यांना सरेंडर झाले म्हणून आज ते स्वराज्याचे संस्थापक झाले. आपल्याला जीवनामध्ये सरेंडर व्हावं लागेल, समर्पित व्हावं लागेल. आपल्याला गुरु शोधावं लागेल, मार्गदर्शक शोधावं लागेल, सल्लागार शोधावं लागेल. त्यावेळेस आपण जीवनामध्ये सक्सेस होऊ. कारण अर्जुन हा करुणेने व्याप्त झाल्यामुळे दैना झाली होती, त्याची दैनावस्थेमध्ये होती, परंतु सरेंडर झाला. आता मी तुमचा शिष्य आहे, मला काहीतरी सांगा. म्हणून आपण कोणाचं तरी शिष्य व्हा.
ज्यावेळेस आपण कोणाचा तरी शिष्य बनतो, कोणाला तरी सरेंडर होतो, कोणाला तरी समर्पित होतो, कोणाला तरी गुरु मानतो, कोणाला तरी सल्लागार मानतो, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपण जीवनामध्ये सक्सेस होतो. छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामीला गुरु मानतात, सक्सेस झाले. श्रील प्रभुपाद प्रभुजी ठाकूरजी यांना समर्पित झाले. आज पूर्ण देशामध्ये इस्कॉनचा प्रचार आणि प्रसार करतात. तुम्हाला सांगतो, हनुमंतराय श्रीरामाला समर्पित झाले, शरण झाले, गुरु मानलं श्रीरामाला, म्हणून रावणाची लंका दहन करू शकले. सचिन तेंडुलकर रमाकांत आचरेकरांना सरेंडर झाले, म्हणून क्रिकेटचे भगवान ते बनले. मार्क झुगरबर्ग स्टीव्ह जॉबला समर्पित झाले, सरेंडर झाले. आज ते कुठं आहेत? म्हणून प्रत्येक क्षेत्रामध्ये आज जे महान लोक आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये जेवढे महान लोक आहेत त्यांनी गुरु शोधलेला आहे, सल्लागार शोधलेला आहे, मार्गदर्शक शोधलेला आहे, म्हणून आज ते सक्सेस आहेत. अर्जुनाला भगवंताला शरण जावं लागलं, शिष्य व्हावं लागलं, बनावं लागलं शिष्य भगवंताचं. त्यावेळी ते युद्ध जिंकले. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना जरी आपण करोडेने व्याप्त आपली दैना झाली, फजिती झाली, तरी आपल्याला शिष्य बनावं लागेल, शरण जावं लागेल कोणाला तर. आज जी महान लोक आहेत, जेवढे महान, छत्रपती शिवाजी महाराज झालं, सचिन तेंडुलकर झालं, श्रील प्रभुपाद झालं, अशी महान लोक, पी.टी. उषा झालं, हे सगळे लोक सरेंडर झालेले आहेत. मार्क झुगरबर्ग झालं, हे सगळे लोक सरेंडर झाले, समर्पित झाले, म्हणून त्यांना आज यश मिळालं. आज जेवढे महान लोक आहेत बघा, त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी कोणाची संगत केली तर मार्गदर्शक, सल्लागार, गुरु यांची संगत केली, तेव्हा ते सक्सेस झाले, सफल झाले. आज आपल्याला जरी आपण आज इथं आहोत, आपल्याला गुरु भेटतच नाही, तर मग आज किती सोशल मीडियाचा जमाना आहे. आपल्याला जरी आज आपल्याला वाटतं की ह्या माझे गुरु असले पाहिजे, तर आपण त्यांच्या पुस्तकामधून त्यांना गुरु बनवू शकतो, आपण त्यांचे व्हिडिओ ऐकून त्यांना गुरु बनवू शकतो, आपण त्यांची वाणी ऐकून त्यांना गुरु बनवू शकतो, त्यांच्या वाणीचा संघ आपण केला तर गुरु बनवू शकतो, पुस्तकाचा संघ आपण केला तर गुरु बनवू शकतो, किंवा व्हिडिओ ऐकून कानाने श्रवण करून आपण त्यांना गुरु बनवू शकतो. म्हणजे आज काही सगळ्या सुखसुविधा साधनं उपलब्ध आहे. म्हणून जीवनामध्ये सांगायचा उद्देश आहे की जीवनामध्ये गुरु असणं खूप महत्त्वाचं आहे, सल्लागार असणं खूप महत्त्वाचं आहे, मार्गदर्शक असणं खूप महत्त्वाचं आहे. आज जर मार्गदर्शक असेल, सल्लागार असेल, गुरु असेल, तरच आपण सक्सेस होऊ, नाहीतर सक्सेस होणार नाहीत. मग ते पुस्तकाद्वारे गुरु बनवा, वाणीद्वारे गुरु बनवा, आपल्याला व्हिडिओद्वारे गुरु बनवा, किंवा त्या गुरुच्या सानिध्यामध्ये जा, ज्या क्षेत्रामध्ये असेल, जो आपल्या क्षेत्रामध्ये मास्टर माणूस असेल, आपल्या क्षेत्रामध्ये जो बाप माणूस असेल, त्याच्यासोबत मैत्री करा, त्याला शरण जा, त्याच्यासोबत राहा, त्याच्या संगतीमध्ये राहा, त्यावेळेसच आपण सक्सेस बनू, सफल होऊ. आज पण मी कन्स्ट्रक्शनमध्ये जे माझे आज पण जर गुरु भेटले तर मी त्यांना समर्पित होतो, त्यांचं आज पण नाव घेतो. आज जर भेटले ना तर फुल नाही फुलाची पाकळी त्यांना देऊन येतो. आज पण त्यांना मी मानतो, का तर मी आज कन्स्ट्रक्शनमध्ये सफल आहे, सक्सेस आहे. आज निवेदन करतो, सूत्रसंचालन करतो, त्या ज्या सूत्रसंचालन आणि निवेदन ज्यांनी मला शिकवलं, ते आज पण गुरुचं, आज पण ते गुरु माझ्या हृदयामध्ये आहेत, म्हणून मी त्याच्यामध्ये सक्सेस आहे. निवेदनामध्ये, कन्स्ट्रक्शनमध्ये, दुकानामध्ये, माझा जो बिझनेस आहे, बिझनेसमध्ये मला कोणी सल्ला दिला, तर कोणत्या पुस्तकाने मला सल्ला दिला, कोणत्या व्हिडिओने मला मोटिवेट केलं, कोणाची वाणी मी ऐकली, त्याचं आज पण मी त्याला समर्पित आहे. मला ज्याने दुकान टाकायला केलं, आज असे अनेक 1-2 व्यवसाय आहेत, त्या व्यवसायामध्ये मला ज्याने मोटिवेट केलं, ज्याने मला उत्साह दिला, त्याला आज पण माझ्या हृदयामध्ये जागा आहे. आज मी ज्या क्षेत्रामध्ये सफल आहे त्या क्षेत्रामध्ये. म्हणून जीवनामध्ये यश जर मिळवायचं असेल तर गुरु पाहिजे. श्लोकाचा हाच अर्थ होता की ज्यावेळेस कृष्ण भगवंताला अर्जुन म्हणतो की आता मी तुमचा शिष्य झालेला आहे, मग आपल्या कोणाला तरी शिष्य बनावं लागेल, म्हणून माझ्या कल्याणासाठी काय हितकारक आहे ते मला तुम्ही सांगा, ते उपदेश करा. आजचा हा श्लोक होता.
म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना आपल्याला शिष्य बनावं लागेल, कोणाला तरी सरेंडर व्हावं लागेल, समर्पित व्हावं लागेल, कोणाला तरी शरण जावं लागेल. तेव्हाच आपण आपल्या क्षेत्रामध्ये बाप माणूस बनू. जर आपण शरण गेलो नाही, आपण जर झुकलो नाही, तर आपल्याला सक्सेस हा मिळणारच नाही. आज आपण ज्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहोत हे कोणामुळे आहोत, किंवा कोण मार्गदर्शक आहे, कोण सल्लागार आहे, कोण गुरु माझा आहे, त्या गुरुला कधीही विसरायचं नाही, त्याला शरण जायचं. म्हणून भगवंत सांगतात की तुम्ही मला शरण या. सर्व धर्म परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. ज्यावेळेस तुम्ही मला शरण येताल त्यावेळेसच मी तुम्हाला सर्व पापातून, दुःखातून, दोषातून, क्लेशातून याच्यातून मुक्त करेल. म्हणून ज्यावेळेस आपण गुरुला शरण जाऊ कोणत्या तरी पद्धतीने, तर आपण सफल होऊन गुरुची जाणीव आपल्याला असली पाहिजे, कारण त्या व्यक्तीमुळे आज आपण सफल आहोत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. म्हणून गुरुला शरण जा हा आजच्या श्लोकाचा उद्देश होता. अर्जुन म्हणले मी तुमचा शिष्य बनतोय, मला तुम्ही माझ्यासाठी कल्याणकारक काय आहे, कारण मी करुणाने जी माझी करुणा आहे ती करुणा व्याप्तीने माझा मूळचा स्वभाव जो आहे तो नष्ट झालेला आहे. आपला मूळचा स्वभाव नष्ट झाला असेल तर गुरु शोधा, मार्गदर्शक शोधा, सल्लागार शोधा. 100% यश हे निश्चित आहे. यश आपल्या पायाशी लोटांगण घेतल्याशिवाय राहत नाही मित्रांनो. हरे कृष्णा, हरी बोल.